रोहित पवार यांनी आज कन्नड बारामती अॅग्रो कारखान्याला भेट दिली। यावेळी रोहित पवारांच्या भाषणादरम्यान काही शेतकऱ्यांनी ऊस भावासाठी काळे झेंडे दाखवले। मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून ईडीच्या पथकानं हा साखर कारखाना जप्त केला। ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी पहिल्यांदाच कारखान्याला भेट दिली। तुम्हाला एक सांगतो, भाजपच्या जळगाव लोकसभा समन्वयक ललिता पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला। मातोश्री बंगल्यावर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। ललिता पाटील अमळनेरच्या भाजप पदाधिकारी आहेत। त्यांनी 2 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। त्यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी धक्का मानला जातोय। नवी मुंबई शिंदे आणि भाजप गटात वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे। नवी मुंबई महापालिकेनं बांधलेल्या दिघा यादवनगर शाळेचं उद्घाटन भाजपच्या गणेश नाईकांकडून करण्यात आलं। या कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायचा प्रयत्न केला। शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। देवेंद्र फडणवीसांना आपण सरकार आणि मराठ्यांमधील काटा वाटतोय, त्यामुळे ते आपल्याला तुरुंगात टाका असं म्हणतायत, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं। ते सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांची पूर्णा तालुक्यातील लिमला इथं संवाद बैठक झाली। यावेळी भुजबळ कुठे दिसत नाहीत असं म्हणत त्यांनाही जरांगेंनी टोला लगावला।